हरे माधव। बाबाजीच्या चरणांमध्ये नमन वंदन। आम्ही सर्व गोंदिया निवासी चावला परिवार बाबाजींच्या चरणामध्ये खूप 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 कोटी नमन वंदन। माझे वडील 13 अप्रिलला गोंदियामध्ये निघून कटनीला 14 अप्रिलला आलो होतो। 14 अप्रिल 2024ला आलो होतो दर्शनासाठी, पण ते आलो सुबह 8:30 वाजता आणि 9 वाजता त्यांना चक्कर येऊन वॉशरूममध्ये ते तिथे पडलं होतं। आणि जेव्हा डॉक्टरला आम्ही BMCमध्ये गेलो, डॉक्टरला विचारलं तर त्याने सांगितलं की शुगर आणि BPची तकलीफ आहे। तर आम्ही थोडा चिंतामध्ये नाही होतो की हा ठीक होऊन जाईल 2-3 मध्ये, पण बाबाजींचा आदेश आला की त्या वडिलांना नागपूर घेऊन जा। तर आम्ही 15 अप्रिल 2024ला सकाळी नागपूरला गेलं। तिथे डॉक्टरने रिपोर्ट्स आणि CT स्कॅन पाहिलं तर त्यांना सांगितलं की माझ्या वडिलाला ब्रेनमध्ये पॅरालिसिस आहे। त्यांचा जो छोटा ब्रेन असतं त्यांना आधा पॅरालिसिस होऊन गेला आहे आणि एक एक मिनटं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। ते डॉक्टर पण आश्चर्यामध्ये आलं होतं की आम्ही इथे पोहोचलो कसे, कारण ती जो अवस्था होत होती त्याला व्हेंटिलेटर डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स पाहिजे होती, पण आम्ही इनोवामध्ये आलो तर तो पण मध्ये आश्चर्यामध्ये आलो आणि त्यांना सांगितलं की 60-70% चान्सेस आहे बापूंच्या वाचण्याची। तर आम्ही खूप टेन्शनमध्ये आलो आणि त्यावेळीच आम्हीने कटनीमध्ये बबल भाऊला फोन केली की अशा गोष्ट झाली आहे। तर त्याने बाबाजींना सांगितलं आणि बाबाजींना म्हटलं की मेहर होऊन मी पण बाबाजीला गेलो होतो 14 अप्रिलला बाबाजी पापाची अशी अवस्था झाली आहे। तर त्यांनी 4-5 वारी सांगितलं की बालका मेहर होगी आणि 16 अप्रिलला पापाचं एकदा CT स्कॅन केलं तर त्यांना डॉक्टरने पूर्ण तरह कन्फर्म केलं की ब्रेनमध्ये पॅरालिसिस आहेच आणि त्यांना व्हेंटिलेटरमध्ये राखण्याची जरूरत आहे। माझ्या बापूला 3 दिवसाचा होश नाही आला होता आणि 17 अप्रिलला डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही ट्राय करून की व्हेंटिलेटर उघडेल। तेव्हाच मला माझे भाऊचा फोन आला अभिषेकचा की पापाला अर्धास सुनाव। तर मीने पापाला अर्धास सुनावली ICUमध्ये आणि पापा नेक्स्ट डेला उभं होलं। हेच पापाची बाबाजींची खूप होती की अर्धास सुनला आणि पापा उभं झालं। बाबाजीची महर नव्हती तर माझा बापू इथे आज बाबाजींच्या समोर उभं नाही राहिलं होतं। हीच बाबाजींची खूप आशीष आणि हीच आमची विनंती आहे की बाबाजी सदा अपने चरणों में ऐसी चावला परिवार को रखना और ऐसी सेवा और रहमतें बख्शना। आपके बिना बाबाजी हम कुछ नहीं है बाबाजी, आपके बिना। बस यही आपसे चरणों में विनती है बाबाजी, सदा अपने चरणों में रखना और अपना हाथ अपने सर पे रखना। हरे सतगुरु रहमत है तेरी, मुझ पे भी तरस है आया है, कौन सा वो गुण मेरा दातार जो तुझको पाया। हरे